नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण चना मसाला किंवा हरभऱ्याची भाजीसुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर मस्त अशी झणझणीत हरभऱ्याची भाजी आपण बनवणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला नेहमीच्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, त्या पालेभाज्या किंवा फळभाज्या खाव्याशा वाटत नाहीत किंवा भाजीला सुद्धा काहीच नसतं. तर अशा वेळी मस्त असा बेत तुम्ही करू शकता. छान अशी ही काळ्या हरभऱ्याची भाजी चवीला लागते. पहा, दिसायला मस्त दिसते आणि तितकीच टेस्टीही लागते. तर साधी सोपी ही रेसिपी आहे आणि आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर चना मसाला बनवण्यासाठी 1 वाटी भरून हरभरे मी रात्रीच भिजत घातलेले होते. हरभरे अगोदर एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर गरम पाण्यामध्ये हे हरभरे व्यवस्थित असे रात्रभरासाठी भिजत ठेवायचे. हरभरे व्यवस्थित भिजले की नंतर त्याला एका पाण्याने अजून धुवून घ्यायचे. आता हे हरभरे कुकरमध्ये टाकायचे. याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे छान असे ते हरभऱ्यांमध्ये मीठ शिजल्या जातं आणि हरभरे चवीला छान लागतात. आता याच्यामध्ये आपण 1 ग्लास भरून पाणी टाकून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या आपल्याला कुकरच्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे व्यवस्थित असे हे हरभरे शिजल्या जातात. हरभरे शिजत आहेत तोपर्यंत आपण दुसरं साहित्य बघून घेऊयात. तर 1 चमचा भरून अद्रक लसूण पेस्ट घ्यायची आहे. 1 मोठा कांदा असा उभा चिरून घ्यायचा आहे. 1 मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे. थोडीशी कस्तुरी मेथी घ्यायची आहे. 1.5 चमचा लाल तिखट घ्यायचं आहे. अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे धने पावडर. 1 चमचा भरून गरम मसाला घ्यायचा आहे आणि 2 चमचे खिसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता यातील जी कस्तुरी मेथी आहे ती ऑप्शनल आहे, असली तर टाका, नसली तर काहीच हरकत नाही. आता तोपर्यंत आपले हरभरेसुद्धा व्यवस्थित असे शिजलेले आहेत. मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या मी याच्या काढून घेतल्यात. आता आपण चेक करून बघूयात हरभरे व्यवस्थित शिजले आहेत किंवा नाही. तर एक हरभरा असा दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित असा दाबून बघायचा. तो चांगला मॅश झाला म्हणजे व्यवस्थित असा हा हरभरा शिजलेला आहे. आता आपल्याला खोबरं आणि कांदा थोडासा भाजून घ्यायचा आहे. तर एका कढईमध्ये हे खोबरं मी टाकून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवरती आपण हे खोबरं भाजून घेऊयात. कढई चांगली गरम असेल तर बारीक गॅसवरतीच हे खोबरं भाजायचं, कारण खोबरं खूप पटकन करपून जातं. आता खोबरं थोडंसं लालसर झालं की याच्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकायचा आणि 1 छोटा चमचा भरून तेल टाकायचं. हा कांदा आता आपल्याला मीडियम गॅसवरती असाच मिक्स करत राहायचा आहे. कांदा आपल्याला खूप लालसर रंगावरती सुद्धा भाजायचा नाही किंवा खूप काळपटसुद्धा याला भाजायचा नाही. फक्त याचा जो कच्चापणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे. थोडासा हा मऊ झाला की कांदा आपला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे, म्हणजे आपल्याला जसा या भाजीसाठी कांदा हवा आहे अगदी तसाच. तर आता इथे दिसत असेल तुम्हाला थोडासा कांदा सुटसुटीत झाला आहे, थोडासा मऊसुद्धा झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण टोमॅटोसुद्धा टाकून घेऊ आणि वापस याला थोडंसं मिक्स करू. 1 मिनिटभरासाठी कांदा आणि टोमॅटो आपण असंच मीडियम गॅसवरती मिक्स करून घेऊयात, म्हणजे टोमॅटोसुद्धा यातील चांगला असा सॉफ्ट होतो, थोडा मऊ पडतो. तर पहा, आता हे आपलं जे वाटण बनवण्यासाठीचा मसाला आहे तो बनवून तयार झालेला आहे. याला खूप भाजलेलं नाही, फक्त थोडंसं याला मऊ होईपर्यंत कढईमध्ये परतून घेतलेलं आहे. आता पाणी टाकून मी याला चांगलं असं दळून घेतलं आहे. थोडीशी वाफ गेली की लगेच याला दळून घ्यायचं. पाणीसुद्धा कमीच टाकायचं आहे, खूप पाणी टाकायचं नाही. आता कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल टाकून घेऊ. तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकूयात. जिरे चांगलं फुलू द्यायचं आहे आणि याच्यामध्ये तयार केलेलं वाटण आपण टाकून घेऊयात. तर हे कांदा टोमॅटोचं वाटण आपल्याला चांगलं आता परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती मी सतत याला असं मिक्स करत राहते, म्हणजे व्यवस्थित असं ते परतवल्या जातं.
आता हे वाटण सुरुवातीला आपल्याला पातळ दिसते, तर पूर्ण कोरडं होईपर्यंत आपल्याला याला असंच परतवत राहायचं आहे. आपण जी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली होती तीसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि याला सतत आता असं मिक्स करत राहते. तर पहा आता हे चांगलं कोरडं असं झालं आहे, म्हणजे बऱ्यापैकी याच्यातील पाणी आटलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ. तर जे आपण हळद, लाल तिखट, गरम मसाला घेतलेलं होतं ते सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि बारीक गॅसवरती आता हे सर्व मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते. हे मसाले आपण आता चांगले कांदा आणि टोमॅटोच्या वाटणामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूयात. तर फक्त 2 चमचे पाणी मी याच्यामध्ये टाकत आहे. याच्यामुळे काय होतं, मसाले खूप करपत नाहीत आणि व्यवस्थित असे ते परतवले जातात. तर अगदी 2 चमचे पाणी मी याच्यामध्ये टाकले आणि चांगलं याला आता मिक्स करून घेते. पाणी टाकल्यामुळे आपला मसाला खूप करपतसुद्धा नाही आणि कच्चासुद्धा राहत नाही, व्यवस्थित असा तो भाजला जातो. मसाला जर व्यवस्थित असा भाजला असेल तरच भाजीची चवसुद्धा वाढते आणि भाजीला जो कलर असतो तोसुद्धा सुरेख येतो. तर आपण मसाला जेवढा चांगला भाजू तेवढाच भाजीला रंग छान येतो. खूप करपूसुद्धा द्यायचा नाही आणि कच्चासुद्धा राहायला नको. तर अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पूर्ण बारीक गॅसवरती साधारण 2 ते 3 मिनिटे हा मसाला मी असाच मिक्स करून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकाल आता याला थोडंसं तेल सुटू लागलेलं आहे आणि याचा कलरसुद्धा बदललेला आहे. तर मस्त असा हा मसाला आपला आता परतवून झालेला आहे. खूप कच्चा राहिलेला नाही किंवा करपलेला सुद्धा नाही. अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर आता मसाला व्यवस्थित असा परतून झाला की याच्यामध्ये आपण जे हरभरे शिजून घेतलेले आहेत तर हे सर्व हरभरे मी आता याच्यामध्ये टाकून घेते आणि सोबतच आपण त्याच्यामध्ये जे पाणी टाकलं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्येच टाकायचं आहे. चांगलं आता आपण अगोदर मसाला आणि हे हरभरे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि नंतर आवश्यकतेनुसार याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. तर 2 ग्लास पाणी मी याच्यामध्ये अजून टाकून घेत आहे. तुम्हाला हवं तसं पाणी याच्यामध्ये टाकू शकता. पाणी टाकायचं आणि भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची, म्हणजे सर्व वाटण भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं. तर आता मोठा गॅस करून ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे. मसाला व्यवस्थित असा भाजीमध्ये मिक्स झालेला आहे. तर आता भाजीसुद्धा आपली उकळायला लागलेली आहे. याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ टाकून घेऊ. आपण हरभरे शिजत असताना सुद्धा मीठ टाकले, तर बेतानेच आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ आता चांगलं या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि भाजी उकळली की लगेच गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. भाजी खूप जास्त खळखळ उकळली तर त्याच्यावरील तरी जाते, त्यामुळे अशी उकळायला लागली की लगेच आपल्याला बारीक गॅस करून घ्यायचा आहे. तर आता मी बारीक गॅसवरती ही भाजी अजून 3 ते 4 मिनिटासाठी शिजून घेणार आहे. आपण जी कस्तुरी मेथी घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये अशी हातावरती चोळून टाकायची आहे. कस्तुरी मेथीमुळे भाजीला खूप छान अशी चव येते. चांगली याला मिक्स करून घेऊयात. तर आता पूर्ण अशी ही आपली भाजी बनवून झालेली आहे. फक्त 3 ते 4 मिनिटे आपण याला बारीक गॅसवरती अशीच शिजत ठेवणार आहोत, म्हणजे मस्त सर्व जो ह्याच्या हरभऱ्यातला चव आहे तो पूर्ण रशामध्ये उतरतो आणि भाजी खायला छान लागते. तर असं अर्धवट झाकण ठेवून ही भाजी मी 4 मिनिटे व्यवस्थित अशी शिजून घेतली. पूर्ण झाकण जर ठेवलं तर भाजीवरची तरी जाते, तर अर्धवट झाकण ठेवायचं आणि मस्त अशी ही आपली चना मसाला किंवा काळ्या हरभऱ्याची भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रकारे हरभऱ्याची भाजी बनवून बघा, नक्कीच सर्वांना आवडेल आणि
पुन्हा भेटणार आहोत अशाच साध्या सोप्या चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.